आपल्या देशामध्ये सध्या खासदार फुटी, पेपर फुटी, आमदार फुटी या सर्वांचे पेव फुटलेले आहे. कुठल्याही पक्षाचा काही आमदार फुटतायत, दुसऱ्या पक्षामध्ये अगदी सहज सामील होत आहेत. कुठल्याही पक्षाचे खासदार फुटतायत आणि दुसऱ्या पक्षामध्ये सहज सामील होत आहेत. म्हणजे नागरिकाच्या मताशी अवहेलना केली जाते. लोकांची मताशी खेळसांड केली जाते आणि या सर्व गोष्टीचं एक उदात्तीकरण सुरू आहे. ज्या पद्धतीने चुकीचे पायंडे या लोकशाहीमध्ये पाडले जात आहेत, ज्या काही पळवाटा आहेत कायद्याच्या, घटनात्मक तरतुदीच्या, त्याचे राजमार्ग केले जात आहेत. या सर्व लोकांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो. हा सर्व घटनांचं, गद्दारीचं उदात्तीकरण करण्याचं काम समाजामध्ये मोठा वर्ग करतो आहे. आता तुम्ही म्हणाल की हा राजकारणाचा विषय आहे, त्याचा पेपर फुटीशी काय संबंध? तर पेपर फुटीमध्येही वारंवार अशाच घटना घडत आहेत. पेपर फुटीमध्येही जे काही गुन्हेगार पुढे येत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केला जात नाही. ते त्यांचे आयडेंटिटी प्रूफ खोटे बनावट बनवत आहेत, नंतर जामीन करतायत आणि पुन्हा तेच धंदा करतायत. ब्रिजेंद्र गुप्ता नावाचा बिहारचा जो काय माणूस आहे तो पेपर फुटीचा धंदा करतो. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद केलेले आहेत. ह्या महाराष्ट्राच्या फुटलेल्या टीएटी परीक्षेच्या पेपरचं सुद्धा त्याच्याकडे संशय आहे, तो सुद्धा वॉन्टेड आहे. म्हणजे तोच गुन्हेगार पुन्हा पुन्हा वारंवार तो गुन्हे करतो आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर पेपर घेणाऱ्या जे काही यंत्रणा आहेत सरकारी, त्या पुरेशी दक्षता घेतील आणि पुन्हा पेपर फुटणार नाही, कुणी तरुणांच्या भविष्याशी खेळणार नाही, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण तसं झालं नाही. टीएटीचा पेपर तरी फुटला. तर ह्या साऱ्या पेपर फुटी मागे, पक्ष फुटी मागे, खासदार फुटी मागे एक तत्व आहे आणि तो आहे सत्ता आणि पैसा. कोण म्हणतं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी तर पैशाभोवती फिरते, असे एक प्रसिद्ध वाक्य आहे. म्हणजे पैशानं सर्व काही घडतं असा या समाजामध्ये काही लोकांचा विश्वास असतो आणि तो विश्वास आता दृढ विश्वासामध्ये रूपांतरित झालेला आहे. कारण पैशानं खासदार फुटतायत, पेपर फुटतायत, सरकार पडत आहेत, नवीन सरकार तयार होत आहे. तर पेपर फुटणं ही फार काही मोठी गोष्ट नाही. कारण पेपर फुटी ही ज्या पातळीवर होते ती सरकारी एजन्सीमधली काही जी माणसं आहेत, ती माणसं ह्या पेपर फुटीचा जो धंदा करतात त्या लोकांशी संबंधित आलेले असतात, त्यांच्या आमिषाला बळी पडतात. आणि ते हॅकर्स आहेत. बिहार आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॅकरचा सुसवाट झालेला आहे. जिथून पेपर छापाई केली जाते त्या छापाईमध्ये काही कच्चे दिवे शोधून तिथल्या काही लोकांना आमिष दाखवून, म्हणजे पेपरच्या छापाईमध्ये असेल किंवा पेपरच्या वाहतुकीमध्ये असेल किंवा जिथं पेपर साठवले जातात स्ट्रॉंग रूम असेल तिथले कच्चे दिवे शोधून हे गुन्हेगार पेपर लीक करतायत आणि कोट्यावधी रुपयाला विकतायत आणि ह्या देशातल्या लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळतायत. हे सरकारला आज लक्षात आलेलं नाही. टीएटीचा पेपर पहिल्यांदा फुटलेला नाही, त्याच्या पाठीमागेही टीएटीचा पेपर फुटलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा तोच गुन्हा घडतो आहे. याचं कारण तेच आहे की टीएटीचा पेपर फुटल्यानंतर, एसआयटी स्थापन झाल्यानंतर, तपास झाल्यानंतर कोण होऊन काय होणार आहे, अटक होणार आहे, अटक होण्यानंतर जामीन होणार आहे आणि कोर्टाचा निकाल लागणारच नाहीये. जे खासदार फुटीमध्ये, पक्ष फुटीमध्ये होत आहे तेच पेपर फुटीमध्ये होते आहे. म्हणजे कायद्याचा आणि न्यायालयाचा धाक राहिलेला नाही. न्यायालयीय प्रक्रियेमध्ये जे काही कच्चे दुवे आहेत, जे काही पळवाटा आहेत, त्याचाही गुन्हेगार लोक वापर करून घेत आहेत. यंत्रणेमध्ये जे काही पळवाटा आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत, त्याचाही गुन्हेगार वापर करून घेत आहेत आणि राजरोसपणे हा धंदा पेपर फुटीचा करतायत. म्हणजे पूर्वी जसं
एखादी चोरी केल्यानंतर त्या चोराला समाजामध्ये फिरताना लाज वाटायची. पण हेच पेपरफुटी करणारे लोक राजरोजपणे समाजामध्ये वावरतात. त्यांना एक सन्मान दिला जातो. ज्या पद्धतीने एखाद्या पक्षप्रमुखानं एखाद्या दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदार फोडल्यानंतर एक फुशारक्या मारल्या जातात, की आम्ही भडाया मारल्या जातात, की आम्ही तुमचे इतके आमदार फोडू, तुमचे तितके खासदार फोडू. ही जनता त्यांच्यावर थुंकत नाही. ही त्यात काही चूक वाटत नाही. म्हणजे पैसे घेऊन पेपर फोडणं असेल किंवा पैसे देऊन खासदार फोडणं असेल, ह्या दोन गोष्टी अगदीच वेगळ्या नाहीत. ह्या साऱ्या गोष्टी तर पैसा करतो आहे. आणि ज्या यंत्रणा आहेत सरकारी, त्याच्यामध्येच काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पेपर फोडतायत. आणि ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या काहीतरी चुकीचं काम करतायत. म्हणूनच खासदार आमदार आणि पक्ष फुटतायत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं पेपर फुटणं असेल, खासदार फुटणं असेल, पक्ष फुटणं असेल किंवा आमदार फुटणं असेल, ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत. ह्या दोन्ही गोष्टीच्या पाठीमागे पैसा आणि सत्ता हे मॅटर आहे. आणि जोपर्यंत अशा लोकांना आपण समाजामध्ये सन्मान देणार नाही, अशा लोकांच्या चुकीचं उदात्तीकरण करणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी चलत राहणार आहे. कारण गुन्हेगारांना माहित आहे जामीन होणार आहे आणि आपण बाहेर फिरणार आहेत. कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारच्या कठोर कारवाया होत नाहीत. हा अनेक गुन्हेगारांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे अनेक गुन्हेगार पुढे येत आहेत. आणि अशा अनेक लोकांना माहित आहे आमदार फोडले, खासदार फोडले, तरी सुद्धा लोक आपल्याला सन्मान देत आहेत, आपल्याला एक इज्जत देत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी वारंवार घडणार आहेत. कारण आपल्या न्यायालयाची असेल, आपल्या पोलीस यंत्रणेची असेल किंवा आपल्या एकंदरीत प्रशासन व्यवस्थेची कुणालाही धाक राहिलेला नाही. आणि सत्तेच्या मध्ये जर तुम्ही असाल, सत्तेचे जर तुम्हाला कवच कुंडले असतील, तर हा जो काही धाक नसलेली जी गोष्ट असते ती तुमच्या आत्मविश्वासामध्ये कन्वर्ट होते. म्हणजे सत्तेची कवच कुंडली घेतलेली लोक ह्या गोष्टीमध्ये खास कॉन्फिडन्स बाळगून आहेत. आणि त्याच्यामुळं सातत्याने पेपर फुटी आणि खासदार फुटीचे प्रकरण घडत आहे असं मला वाटतं. तुम्हाला नक्की काय वाटतं कॉमेंट करून मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.